So the two sources are called as coherent sources if the phase difference between the waves coming at a given point due to two different sources is constant. या दोन सोर्सेसना कोहरंट तेव्हा म्हटलं जातं जेव्हा या दोन सोर्सेस मधून येणाऱ्या लाईट वेव्स मधला जो काही फेज डिफरन्स आहे तो ऍट गिवन पॉइंट जो काय असेल तो कॉन्स्टंट असेल. मे बी पाय असेल, पाय बाय 2 असेल, 2.5 पाय असेल, जो काही फेज डिफरन्स आहे तो कॉन्स्टंट असेल. इथं मे बी काहीतरी वेगळा आहे पण तो ऑलवेज कॉन्स्टंट आहे, तो टाइम नुसार चेंज होत नाहीये. सो टाइम इंडिपेंडेंट. सो टाइम इंडिपेंडेंट. The phase difference should be always time independent at given point. Then the two sources are called as coherent sources. Otherwise they are called as incoherent. जर हा phase difference time dependent आला तर मात्र sources ना काय म्हणतात? Incoherent sources. In that case the sources are called as incoherent sources. Coherent, incoherent. किंवा non-coherent. Okay. Fine. लिहून झालं इथपर्यंत? झालं का? चला पुढे जाऊयात. Write down. Next, principle of superposition. Already बघितलंय, परत एकदा या. Principle of लिहून झालं की सांग. Done? CW. Okay, next. Write down. Principle of superposition of waves. जसं principle of superposition of forces असतं तसं principle of superposition of waves पण आहे. लिहा. Principle of superposition of waves. Principle of superposition of waves. Yeah. When two or more waves arrive at a point of a medium, when two or more waves arrive at a point of a medium when two or more waves arrive at a point of a medium simultaneously, when two or more waves arrive at a point of a medium simultaneously, एकाच वेळी एकाच ठिकाणी जर एकापेक्षा जास्त वेव्ह झाल्या, एकापेक्षा जास्त म्हणजे two or more than simultaneously, then the resultant electric field. आता resultant displacement म्हणणार नाही मी, आता काय म्हणणार? resultant काय म्हणणार? इलेक्ट्रिक फील्ड म्हणणार. resultant displacement कधी म्हटलं असतं? जर मेकॅनिकल वेव्ह असतात तर मेकॅनिकल वेव्ह साठी डिस्प्लेसमेंट बघावी लागेल पार्टिकलची. पण आता आपल्याकडे कुठली वेव्ह आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. सो मी इथं काय म्हणणार? देन द रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड at that point is vector sum of individual electric fields. बरोबर? तेच जर मेकॅनिकल वेव्ह असतील, साऊंड वेव्ह असतील किंवा वेव्हज ऑन द स्ट्रिंग असतील तर तुम्ही डिस्प्लेसमेंट हा वर्ड वापरला असता इन्स्टेड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. ओके. वेक्टर सम ऑफ इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट म्हणण्यापेक्षा वेक्टर सम ऑफ इंडिव्हिज्युअल इलेक्ट्रिक फील्ड्स आता असं तुम्ही म्हणणार. ओके. सो दॅट इज द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स. ओके. म्हणजे समजा एक एक्झाम्पल जर आपण घेतलं, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ टू वेव्स चा जर विचार केला, दिस इज ट्रू फॉर एनी नंबर ऑफ वेव्स. मग समजा या पॉइंटला येणारी फर्स्ट वेव्ह जी आहे, या पॉइंटला येणारी फर्स्ट वेव्ह जी काय आहे
त्या वेव्हचं इक्वेशन आहे लेट से E1 इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी प्लस अल्फा 1 आणि त्याच पॉइंटला येणारी दुसरी वेव्ह जी आहे लेट से दॅट वेव्ह E2 इज इक्वल टू असं म्हणूयात हा E0 म्हणजे अँप्लिट्यूड ऑफ फर्स्ट वेव्ह E0 ऑफ फर्स्ट वेव्ह आणि हा E0 ऑफ सेकंड वेव्ह बरोबर ना. जसं असं म्हणायचं ना आठवते का बघा Y1 इज इक्वल टू A1 साइन ओमेगा टी प्लस अल्फा 1 तसंच इथं Y2 इज इक्वल टू A2 साइन ला साइन ओमेगा टी ला ओमेगा टी प्लस अल्फा 2 प्लस अल्फा 2 या दोन वेव्हज आहेत. ही पहिली वेव्ह आणि ही दुसरी वेव्ह. एक तर हे इक्वेशन वापरू शकता किंवा वाय वाला इक्वेशन वापरायचं असेल वाय वाला इक्वेशन वापरा. हे दोन वेव्ह सायमल्टेनियसली ऍट अ गिवन पॉइंट आल्या तर रिझल्टंट वेव्ह आपण काय लिहितो रिझल्टंट साठी तुम्ही y इज इक्वल टू काय करता y1 प्लस y2 पहिल्या वेव्ह मुळे मिळणारी डिस्प्लेसमेंट प्लस दुसऱ्या वेव्ह मुळे मिळणारी डिस्प्लेसमेंट सेम वेक्टर सम करणार तुम्ही. रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड काय असणार E1 प्लस E2 असणार बरोबर का. करूयात ते डेरिव्हेशन परत एकदा करूयात. ऑसिलेशन्स मध्ये केलं होतं वेव्हज मध्ये केलं होतं सेम डेरिव्हेशन आता आपण परत लाइट वेव्हज मध्ये करणार वेव्ह ऑप्टिक्स मध्ये करणार. up to this online people replying the chat box clear and written up to this CW. ओके झालं की सांगा बघा लिहून झालं ना. झालं लिहा. This is true for more than two waves also. If it is true for two waves, it is also true for more than two waves. दोन पेक्षा जास्त वेव्स असतील तरी हे बाळांनो ट्रू असेल. चला पुढे लिहा. सुपरपोजिशन ऑफ टू वेव्स हेडिंग घ्या. दोन वेव्हचं सुपरपोजिशन परत एकदा बघूया. राईट नाउ सुपरपोजिशन ऑफ टू वेव्स. सुपरपोजिशन ऑफ टू वेव्स दोन वेव्हचं सुपरपोजिशन बघूया. सुपरपोजिशन ऑफ टू वेव्स लिहा. let the first wave y1 is equal to a1 sin omega t plus alpha 1. y1 is equal to a1 sin omega t plus alpha 1 and second wave y2 is equal to त्याचा एम्प्लिट्यूड A2 sin ओमेगा टी प्लस अल्फा 2 बरोबर. अल्फा 1 म्हणजे काय असणार इनिशियल फेज अल्फा 2 म्हणजे काय असणार इनिशियल फेज. ही पहिली वेव्ह ऍट अ गिवन पॉइंट ही दुसरी वेव्ह ऍट गिवन पॉइंट फर्स्ट वेव्ह ऍट गिवन पॉइंट आणि सेकंड वेव्ह ऍट गिवन पॉइंट एकाच पॉइंटला आलेल्या दोन वेव्स बरोबर. Therefore, the resultant wave at given point. Therefore, the resultant wave at given point y is equal to काय आला पाहिजे फर्स्ट वेव्ह मुळे डिस्प्लेसमेंट जी येते ती प्लस सेकंड वेव्ह मुळे डिस्प्लेसमेंट जी येते ती ही पण y मध्येच आहे ही पण y मध्येच आहे सरळ सरळ ऍड
बरोबर. रिझल्टंट वेव्ह काय येणार याची y आणि y1 आणि y2 ची y1 प्लस y2 सरळ सरळ काय आली y1 प्लस y2 बरोबर. बर y1 प्लस y2 मध्ये लिहा y1 ला काय लिहिता येईल y1 ला लिहिता येईल सर a1 साइन ओमेगा टी प्लस अल्फा 1 प्लस y2 ला काय लिहिता येईल a2 साइन ओमेगा टी प्लस अल्फा 2 a1 sin omega t plus alpha 1 a2 sin omega t plus alpha 2. This is the resultant wave. पुढे काय करायचं होतं आठवते का हा पुढे काय करायचं होतं आठवते का बघा साइन ऑफ a प्लस बी आठवते का साइन ऑफ a प्लस बी मग काय असते साइन ऑफ a प्लस बी सांगा बरं फॉर्म्युला साइन ऑफ a प्लस बी इज इक्वल टू हा एव्हरीवन sin a cos b plus cos a sin b. Again sin of a plus b is equal to again sin of a plus b is equal to sin a cos b plus cos a sin b. इथे एक एक्स्ट्रा म्हणून फॉर्म्युला लिहून ठेवायचा लगेच जो फॉर्म्युला आपण यूज करणार तो एक्स्ट्रा मध्ये लिहून ठेवा sin of a plus b is equal to sir sin a cos b plus cos a sin b. sin a cos b plus cos a sin b. sin a cos b plus cos a sin b. बरोबर. Therefore y is equal to हा a1 as it is. पुढे काय येईल सांगू शकाल याला a आणि याला b म्हणा हा sin ओमेगा t cos अल्फा 1 प्लस cos ओमेगा t sin अल्फा 1. इथं ब्रॅकेट कंप्लीट करायचा नेक्स्ट लाईनलाच जायचं इथं लगेच पुढे कंटिन्यू करायचं नाही प्लस म्हणायचं a2 या sin ओमेगा t प्लस अल्फा 2 चा विषय काय होईल sin ओमेगा t cos अल्फा 2 प्लस cos ओमेगा t sin अल्फा 2 sin a cos b प्लस cos a sin b. बरोबर येते लक्षात या इथपर्यंत बर याच्या पुढे काय करायचं असते बघा थोडस लक्ष समोर द्या मला लिहायला वेळ देतो आता काय करायचंय साइन ओमेगा टी च्या टर्म कॉमन काढायच्या कॉस ओमेगा टी च्या टर्म कॉमन काढायच्या मी साइन ओमेगा टी कॉमन काढलं साइन ओमेगा टी कॉमन काढलं मग a1 cos अल्फा 1 हे ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहिलं आणि हा a2 cos अल्फा 2 पण ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहिला ऑब्झर्व करा काय लिहू नका a2 cos अल्फा 2 पण ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहिला ओके पुढच्या लाईनला नाही त्याच लाईनला कंटिन्यू करू नका प्लस लिहा आता cos ओमेगा टी कॉमन काढा cos ओमेगा टी कॉमन काढला a1 sin अल्फा 1 आणि a2 sin अल्फा 2 हे ब्रॅकेटच्या शिल्लक राहिलं a1 sin अल्फा 1 आणि हा a2 sin अल्फा 2 ब्रॅकेटच्या शिल्लक राहिला अप टू दिस CW राईट डाऊन इथपर्यंत लिहा आणि मला सांगा ऑनलाईन पीपल इथपर्यंतच्या स्टेप्स इम्पॉर्टंट आहेत याच्यानंतर एक सिंपल ऍझम्पशन आहे त्यानंतर नेक्स्ट स्टेपला आन्सर लिहून घ्या झालं की सांगा Once done, reply me in the chat box CW.
झालं का? चला पुढे. आता ही जी काही स्टेप आहे, या स्टेप मधल्या या ब्रॅकेटला एरो करायचा आणि लिहायचं हा जो काय ब्रॅकेट आहे हा कॉस वाला ब्रॅकेट आहे, याला म्हणायचं आर कॉस डेल्टा. आणि हा जो काय ब्रॅकेट आहे हा साइन वाला ब्रॅकेट आहे, त्याला एरो करायचं आणि लिहायचं आर साइन डेल्टा. एक झाला आर कॉस डेल्टा, एक झाला आर साइन डेल्टा. ओके, एक झाला आर कॉस डेल्टा, एक ब्रॅकेट कॉस वाला ब्रॅकेट आर कॉस डेल्टा, साइन वाला ब्रॅकेट आर साइन डेल्टा. ओके, हे आहे ऍझम्पशन. हे काय आहे? ऍझम्पशन. असं ऍझ्युम करू शकतो, मॅथमॅटिक्स अलाउज दॅट. ओके, सो हे ऍझम्पशन आम्ही लिहिलं. या ब्रॅकेटला एरो करून काय लिहिणार आम्ही? आर कॉस डेल्टा. या ब्रॅकेटला एरो करून काय लिहिणार? आर साइन डेल्टा. लिहिलं. आता याच्या पुढं इक्वेशन काय होणार बघा. देअरफोर y1 काय आला होता? पहिल्यांदा साइन ओमेगा टी कॉमन काढलं होतं. साइन ओमेगा टी चा ब्रॅकेट काय आला होता? कॉस वाला ब्रॅकेट आला होता. सो साइन ओमेगा टी आर कॉस डेल्टा प्लस पुढे कॉमन काढलं होतं कॉस ओमेगा टी. आणि कॉस ओमेगा टी चा ब्रॅकेट आला होता साइन वाला, सो तो काय असणार? आर साइन डेल्टा. बरोबर. काय काय अज्युम केलंय आपण? हा जो ब्रॅकेट आहे तो काय होता बघा, बिकॉज इथं लिहूयात, बिकॉज कॉस वाला ब्रॅकेट असा होता का बघा, a1 cos alpha 1 plus a2 cos alpha 2 is equal to r cos delta. आणि साइन वाला ब्रॅकेट कसा होता बघा, सेम जसं इकडे कॉस आहे तसं इकडे साइन. a1 sin alpha 1 plus a2 sin alpha 2 is equal to r sin delta. याला इक्वेशन 1 म्हणून ठेवा, याला इक्वेशन 2 म्हणून ठेवा, आणि याला बिकॉज मध्ये टाका. हे असं आपण ऍज्युम केले, म्हणून हा ब्रॅकेट रिप्लेस झालाय आर कॉस डेल्टा आणि हा ब्रॅकेट रिप्लेस झालाय आर साइन डेल्टा. आता फक्त समोर ऑब्झर्व करा, लिहायला नंतर 1 मिनिट वेळ देतो तुम्हाला मी. बघा, ऑब्झर्व करा, सगळ्यांचं लक्ष इकडं. देअरफोर y1 इज इक्वल टू, हा आर आणि हा आर कॉमन काढणार, दिस आर कॉमन, दॅट विल गिव्ह मी व्हॉट? साइन ओमेगा टी कॉस डेल्टा प्लस कॉस ओमेगा टी साइन डेल्टा. बरोबर का? अरे पण हे काय आहे? साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. म्हणजे हे काय असलं पाहिजे? साइन ऑफ ए प्लस बी, म्हणजे साइन ऑफ ओमेगा टी प्लस डेल्टा असलं पाहिजे. आलं का लक्षात? बरोबर. देअरफोर हा झाला तुमचा रिझल्टंट अँप्लिट्यूड. रिझल्टंट, सॉरी इथं y1 नाही पाहिजे, इथं काय पाहिजे? y. इथं पाहिजे y. बरोबर. देअरफोर रिझल्टंट वेव्ह काय झाली आमची? y is equal to r sin omega t plus delta. This is our resultant wave. या रिझल्टंट वेव्हचा r जो आहे तो काय आहे? रिझल्टंट अँप्लिट्यूड. कॅपिटल R काय आहे? बोला, त्याला वेळ देईन, बोला. रिझल्टंट अँप्लिट्यूड हा आहे रिझल्टंट अँप्लिट्यूड. आणि हा डेल्टा काय आहे? रिझल्टंट इनिशियल फेज. जसं अल्फा 1 आणि अल्फा 2 इनिशियल फेजेस होत्या. पहिल्या वेव्हची इनिशियल फेज अल्फा 1, दुसऱ्या वेव्हची इनिशियल फेज अल्फा 2, रिझल्टंट वेव्हची इनिशियल फेज डेल्टा. रिझल्टंट वेव्हची इनिशियल फेज काय? डेल्टा. कसं असतं इक्वेशन? y इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस अल्फा. y इक्वल टू a म्हणजे अँप्लिट्यूड, साइन ओमेगा टी प्लस अल्फा. जसं अल्फा इनिशियल फेज असते तशी डेल्टा पण इनिशियल फेज आहे. सो रिझल्टंट इनिशियल फेज. बरोबर. आठवतं इथपर्यंत? इथपर्यंत लिहून घ्या and then reply me in the chat box clear and written CW. बघा, सेम डेरिव्हेशन आपण वेव्हज मध्ये पण केलं होतं. सेम डेरिव्हेशन ऑसिलेशन्स मध्ये झालंय, वेव्हज मध्ये झालंय. सेम गोष्ट ऑप्टिक्स मध्ये होती. सुपरपोजिशन ऑफ टू वेव्हज.
झालं? झालं का? हा चला आता पुढे जाऊया. आता काय करायचंय बघा, आपल्याला या रिझल्टंट अँप्लिट्यूडची व्हॅल्यू पाहिजे आहे आर ची, आणि रिझल्टंट इनिशियल फेज डेल्टाची व्हॅल्यू पाहिजे आहे. ओके, सो आपल्याकडे दोन इक्वेशन्स आहेत. वी हॅव टू इक्वेशन्स अँड टू अननोन. या दोन इक्वेशन्स मध्ये दोन अननोन आहेत, एक अननोन आहे आर आणि एक अननोन आहे डेल्टा. वन अननोन इज आर अँड अनदर अननोन इज डेल्टा. सो ऑब्झर्व करा आता रिझल्टंट अँप्लिट्यूड कसं काढतोय आपण. लिहा माझ्या बरोबर आता. नाव लिहा माझ्या बरोबर, लिहा आता. नाव आर इज इक्वल टू, सॉरी आर इज इक्वल टू नाही, नाव A1 cos alpha 1 प्लस A2 cos alpha 2. हा काय आला होता सर, आर कॉस डेल्टा आला होता. याला इक्वेशन 1 म्हटलं होतं. हा कॉस वाला ब्रॅकेट आला होता. आणि A1 sin alpha 1 प्लस A2 sin alpha 2. हा काय आला होता, आर साइन डेल्टा आला होता. बरोबर. आता या दोन इक्वेशन्स, दोन अननोन मधून आपण आर कॅल्क्युलेट करणार आणि डेल्टा कॅल्क्युलेट करणार. कसा कॅल्क्युलेट करणार आपण आर आणि कसा कॅल्क्युलेट करणार डेल्टा, आठवते काय मेथड कोणाला? सांगा. बोल. येस म्हटलेस ना, आता बोल. आर आणि डेल्टा. आर पाहिजे असेल तर डेल्टाला इलिमिनेट करा, डेल्टा पाहिजे असेल तर आर ला इलिमिनेट करा. आर ला इलिमिनेट करणं सोपं आहे. डिव्हिजन केलं की आर इलिमिनेट होतोय. पण डेल्टा इलिमिनेट करायचा असेल तर साइन डेल्टा आणि कॉस डेल्टा एकत्रितपणे इलिमिनेट व्हायला पाहिजेत. मग त्यासाठी तुम्हाला साइन स्क्वेअर डेल्टा आणि कॉस स्क्वेअर डेल्टा जर आणले आणि साइन स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअर ऍड केले तर साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 होतंय. बरोबर का? म्हणून काय करायचं, स्क्वेअरिंग ऍड ऍडिंग. लिहा इक्वेशन 1 चा स्क्वेअर प्लस इक्वेशन 2 चा स्क्वेअर. मुद्दाम पहिल्यांदा राईट हँड साइडचे स्क्वेअर ऍड करतो, मग लेफ्ट हँड साइडचे स्क्वेअर ऍड करतो. राईट हँड साइडचे स्क्वेअर ऍड करा. काय होईल, आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर डेल्टा प्लस आर स्क्वेअर साइन स्क्वेअर डेल्टा. राईट हँड साइडचे स्क्वेअर ऍड झाले. आता लेफ्ट हँड साइडचा स्क्वेअर, या लेफ्ट हँड साइडचा स्क्वेअर. आता जरा ऑब्झर्व करा, लक्ष द्या इकडं. या लेफ्ट हँड साइडचा स्क्वेअर करूयात, या लेफ्ट हँड साइडचा स्क्वेअर करूयात आणि डायरेक्टली ऍड करतच लिहूयात. बघा आता मी राईट साइडला जे लिहिणार ते दोन लाईन्स मध्ये लिहिणार, एकाच लाईन मध्ये सगळं नाही लिहिणार. पहिल्यांदा हे एका सिंगल लाईनला, त्यानंतर याचा स्क्वेअर. या सगळ्याचा स्क्वेअर काय येणार बघा, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर ना, ऍडिशनचा स्क्वेअर. मग ए स्क्वेअर काय येणार, A1 स्क्वेअर कॉस स्क्वेअर अल्फा 1 प्लस बी स्क्वेअर येणार A2 स्क्वेअर कॉस स्क्वेअर अल्फा 2 प्लस 2AB. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2AB. 2AB काय येणार सर, A1 कॉस अल्फा 1 इंटू A2 कॉस अल्फा 2. पण हे A1 A2 एकत्र लिहिता येते, या दोघांची मल्टिप्लिकेशन 2AB. 2 लिहिला, A1 A2 लिहिलं, कॉस अल्फा 1 कॉस अल्फा 2 लिहिलं, कॉस अल्फा 1 कॉस अल्फा 2 लिहिलं. बरोबर. हा पहिल्या ब्रॅकेटचा स्क्वेअर झाला, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2AB प्लस या दुसऱ्या ब्रॅकेटचा स्क्वेअर पण असाच येणार. काय येणार, A1 स्क्वेअर साइन स्क्वेअर अल्फा 1 प्लस A2 स्क्वेअर कॉस स्क्वेअर अल्फा 1 का अल्फा 2. कॉस माहितीच आहे, काय येणार तिथं साइन. याचा स्क्वेअर काय येणार, A1 स्क्वेअर साइन स्क्वेअर अल्फा 1. याचा स्क्वेअर काय येणार, A2 स्क्वेअर साइन स्क्वेअर अल्फा 2. A2 स्क्वेअर साइन स्क्वेअर अल्फा 2. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2AB. 2AB हा 2 झाला, A1 A2 झालं, साइन अल्फा 1 साइन अल्फा 2 झाला, साइन अल्फा 1 साइन अल्फा 2 झाला. बरोबर. लेफ्ट हँड साइडला काय होते बघा आता इथं, आर स्क्वेअर. ऑब्झर्व करा, लिहायला वेळ देतो, ऑब्झर्व करा सगळेजण. इकडे बघा, हा
आर स्क्वेअर कॉमन, ब्रॅकेटच्या आत काय शिल्लक राहिलं, कॉस स्क्वेअर डेल्टा प्लस साइन स्क्वेअर डेल्टा. इथं ए1 स्क्वेअर कॉमन, ब्रॅकेटच्या आत काय शिल्लक राहणार, कॉस स्क्वेअर अल्फा 1 प्लस साइन स्क्वेअर अल्फा 1. आन्सर किती येणार, कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा 1. यातनं काय कॉमन निघणार, a2 स्क्वेअर कॉमन निघणार, ब्रॅकेटच्या आत काय शिल्लक राहणार, कॉस स्क्वेअर अल्फा 2 प्लस साइन स्क्वेअर अल्फा 2, कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर 1. यातनं काय कॉमन निघणार, 2a1 a2, ब्रॅकेटच्या आत याची ऍडिशन. मग ते काय करूयात, इथं व्यवस्थित लिहूयात, सगळे एका लाईन मध्ये बसवूयात. 2a1 a2 लिहिला, ब्रॅकेटच्या आत काय शिल्लक राहिलं, कॉस अल्फा 1 कॉस अल्फा 2 मायनस साइन अल्फा 1 साइन अल्फा 2, बरोबर का, प्लस येणार, करेक्ट आहे, प्लस येणार. ऑब्झर्व करा पहिल्यांदा. बर, सो लेफ्ट हँड साइड किती झाली, आर स्क्वेअर इंटू 1 इज इक्वल टू a1 स्क्वेअर इंटू 1 म्हणजे a1 स्क्वेअर, a2 स्क्वेअर इंटू 1 म्हणजे a2 स्क्वेअर. हा 2a1 a2 ऍज इट इज, 2a1 a2 ऍज इट इज. कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी म्हणजे काय, कॉस ए कॉस बी, कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी म्हणजे काय, कॉस ऑफ ए प्लस बी की ए मायनस बी, ए मायनस बी. उलटा आहे ना, ते उलटा आहे ना. सो इथे काय येणार मी, कॉस ऑफ ए मायनस बी, कॉस ऑफ अल्फा 1 मायनस अल्फा 2, बरोबर आला इथपर्यंत लक्षात. बर, मग रिझल्टंट अँप्लिट्यूड आर स्क्वेअर काय आला, सर a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस ऑफ अल्फा 1 मायनस अल्फा 2. बरं, याला रिझन लिहावं लागेल, काय रिझन लिहिणार याला, बिकॉज कॉस ऑफ कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी, असं रिझन लिहावं लागेल आपल्याला. कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी काय असतो, सर कॉस ऑफ ए मायनस बी असतो, म्हणून त्याला कॉस ऑफ अल्फा 1 मायनस अल्फा 2 असं आपण म्हटलं. कॉस ऑफ अल्फा 1 मायनस अल्फा 2 म्हणजेच दोन वेव्हज मधला फेज डिफरन्स, बरोबर का. कॉस ऑफ अल्फा 1 मायनस अल्फा 2 म्हणजेच दोन वेव्हज मधला फेज डिफरन्स. इथे लिहायचं, वेर अल्फा 1 मायनस अल्फा 2 इज इक्वल टू फेज डिफरन्स, फाय म्हणा किंवा डेल्टा फाय म्हणा, बिटवीन दी टू वेव्हज. ओके, सो हा झाला तुमचा आर स्क्वेअर झाला. आर किती येणार, अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस, just give me 1 second. एक सेकंड. हा, राईट डाऊन.
Online people, can you hear me now? Yes, fine. लिहा इथं फक्त दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट घ्या आणि लिहा अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 cos phi, where phi is the phase difference between the two waves. 2a1 a2 cos phi हे फेमिलियर इक्वेशन आहे. ऑलरेडी आपण हे इक्वेशन बऱ्याच वेळा बघितलेलं आहे. R is equal to resultant amplitude is equal to under root a1 square plus a2 square plus 2a1 a2 cos phi. This is the equation which we have seen many times for the resultant amplitude of two waves. बरोबर? आहे सिंपल. बर. Once done, reply in the chat box clear and written. लिहून झालं की सांगा. लिहून घ्या पटकन. Online people, once done, tell me. ईशा आली आहे ना? जॉईन झालीस का परत ऑनलाईन? बर, झालं का लिहून? जायचं का पुढे? ऑनलाईन पीपल, टेल मी. चला नेक्स्ट. सो रिझल्टंट अँप्लिट्यूड मिळाला. रिझल्टंट अँप्लिट्यूड आपल्याला मिळाला. बरोबर. आता रिझल्टंट इनिशियल फेज काढूया. लिहा. नाव अगेन तेच इक्वेशन, पण आता मात्र काय करूयात, पहिल्यांदा आर वाली टर्म लिहूयात. आर कॉस डेल्टा इज इक्वल टू, राइट डाउन अलोंग विथ मी एवरीवन, कॉन्संट्रेट. आर कॉस डेल्टा इज इक्वल टू a1 cos अल्फा 1 प्लस a2 cos अल्फा 2 असा आला होता. याला इक्वेशन 1 म्हटलं होतं. आणि आर साइन डेल्टा काय आला होता सर, a1 साइन अल्फा 1 प्लस a2 साइन अल्फा 2 आला होता. बरोबर. आता आपल्याला आर नको आहे आणि डेल्टा पाहिजे आहे. आर नको आहे तर सर इक्वेशन 1/2 करा. आता माझ्यावर लिहू शकता, यात काही अडचण नाहीये. हा, सो इक्वेशन 1/इक्वेशन 2 करा का 2/1 करूयात? 1/2 करूयात की 2/1 करूयात? 2/1 करावं लागेल, कारण साइन अपॉन कॉस पाहिजे आहे ना. म्हणजे काय करावं लागेल सर, इक्वेशन 2/1 करा. 2/1 केलं की साइन अपॉन कॉस होईल. आर ला आर कॅन्सल झाला. साइन डेल्टा अपॉन कॉस डेल्टा. मग साइन वाली टर्म पहिल्यांदा येणार. a1 साइन अल्फा 1 प्लस a2 साइन अल्फा 2 डिवाइडेड बाय कॉस वाली टर्म, जे इक्वेशन 1 वाली, a1 cos अल्फा 1 प्लस a2 cos अल्फा 2. साइन अपॉन कॉस काय असणार? tan. सो देयरफॉर tan डेल्टा तुम्हाला मिळाला सर a1 cos अल्फा 1 प्लस a2 cos अल्फा 2 डिवाइडेड बाय, चुकलं का? काय पाहिजे होतं? साइन पाहिजे होतं सर. मग लिहा साइन. a1 साइन अल्फा 1 प्लस a2 साइन अल्फा 2 अपॉन a1 cos अल्फा 1 प्लस a2 cos अल्फा 2. हा झाला tan. पण सर आम्हाला डेल्टा पाहिजे. मग tan इनवर्स ऑफ हेच सगळं. बरोबर आहे ना? पेनातली विषय वाचवायसाठी हा सिंबॉल आपण वापरतो. कुठला? हेच सगळं. बरोबर.
डेल्टा काय आला? tan इनवर्स ऑफ ऑल दिस a1 sin alpha 1 plus a2 sin alpha 2 upon a1 cos alpha 1 plus a2 sin alpha 2. हे झालं मुलांनो इक्वेशन फॉर रिझल्टंट इनिशियल फेज. रिझल्टंट एम्प्लिट्यूड काढलाय आपण आणि हेच असणार आहे आपली रिझल्टंट इनिशियल फेज. रिझल्टंट इनिशियल फेज. Resultant initial phase. This is going to be our resultant initial phase. झालं? बोला yes no. Everyone. Online people. बघा सेम डेरिवेशन आहे जे आधी केलं होतं. सेम सगळ्या गोष्टी इनिशियली रिपीट होतील. So that will be the kind of revision. बर पुढे जाऊयात. आता रिझल्टंट एम्प्लिट्यूड त्याचं इक्वेशन आपल्याला माहित आहे. रिझल्टंट इनिशियल फेज त्याचं पण इक्वेशन आपल्याला माहित आहे. दोन वेव्स पण आमच्याकडे आहेत. आता रिझल्टंट एम्प्लिट्यूड मॅक्सिमम केव्हा मिळेल, रिझल्टंट एम्प्लिट्यूड मिनिमम केव्हा मिळेल, या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करूया. लिहा. नाव resultant amplitude, write them along with me. Resultant amplitude R is equal to under root a1 square plus a2 square plus 2a1 a2 cos phi. What is phi here? Here phi is phase difference, correct? Phase difference between two waves. Phi is phase difference between two waves. Given two waves मधला हा काय phase difference. Okay. For constructive interference किंवा constructive superposition काही म्हणा. For constructive interference. For constructive interference. कंस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पाहिजे असेल तर दोन वेव्स इन फेज पाहिजे. वेव्स शुड बी इन फेज, करेक्ट. वेव्स शुड बी इन फेज. आता लिहित राहा फक्त माझ्याबरोबर, इन्फॉर्मेशन आहे. प्रत्येक चॅप्टरच्या स्टार्टिंगला थोडस लिहावं लागेल. फॉर कंस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स वेव्ह शुड बी इन फेज. इन फेज म्हणजे फेज डिफरन्स किती पाहिजे? 0 पाहिजे किंवा 2 पाय, परत फिरून तिथंच, किंवा 4 पाय किंवा 6 पाय, 8 पाय, 10 पाय अँड सो ऑन. सो वेव्स इन फेज असण्यासाठी फेज डिफरन्स जो काय पाहिजे, फेज डिफरन्स जो पाहिजे तो 0, 2 पाय, 4 पाय, 6 pi and so on, or you can simply say sir even multiple of pi. किती पाहिजे? even multiple of lambda नाही, even multiple of pi. Phase difference should be even multiple of pi. Phase difference should be even multiple of pi. बरोबर. आता मला सांगा फेज डिफरन्स आणि पाथ डिफरन्स यांच्यामध्ये रिलेशन काय आहे? इकडे लिहितो मी फेज डिफरन्सचा चार्ट. PHD म्हणजे फेज डिफरन्स किंवा फाय, आणि इकडे लिहितो मी PD म्हणजे पाथ डिफरन्स. फेज डिफरन्सला तुम्ही फाय म्हणा किंवा डेल्टा फाय म्हणा, पाथ डिफरन्सला एक्स म्हणा किंवा डेल्टा एक्स म्हणा. फेज डिफरन्स 2 पाय असेल तर पाथ डिफरन्स लॅम्बडा, एक वेव्ह 2 पाय, पाथ डिफरन्स लॅम्बडा. फेज डिफरन्स पाय असेल तर पाथ डिफरन्स किती असेल सांगा? 2 पायला लॅम्बडा, तर पायला किती? लॅम्बडा अपॉन 2, करेक्ट. लॅम्बडा अपॉन 2 लक्षात ठेवा. पाय म्हणजे हाफ वेव्ह, 2 पाय म्हणजे फुल वेव्ह. फुल वेव्हला करस्पॉन्डिंग पाथ डिफरन्स लॅम्बडा आणि हाफ वेव्हला करस्पॉन्डिंग पाथ डिफरन्स लॅम्बडा बाय 2. ओके. हा चार्ट आम्हाला जर ऑलरेडी माहित असेल,
तर इन दॅट केस आपण असंही म्हणू शकतोय सर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स साठी लिहितोय आपण हे सगळं. ऑल दिस वी आर रायटिंग फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स साठी वेव्हज कशा पाहिजे इन फेज. इन फेज म्हणजे फेज डिफरन्स काय पाहिजे इव्हन मल्टिपल ऑफ पाय. मग सर फेज डिफरन्स इव्हन मल्टिपल ऑफ पाय पाहिजे तर फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे CI, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे DI. फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पाथ डिफरन्स किती पाहिजे, पाथ डिफरन्स किती पाहिजे विचार करा. पाथ डिफरन्स डेल्टा एक्स जर हा इव्हन मल्टिपल ऑफ पाय पाहिजे तर इव्हनचा इव्हन ऍज इट इज फेज ऑफ पाय पाय एवढा फेज डिफरन्स म्हणजे पाथ डिफरन्स किती λ/2. मग इथं काय लिहिणार इव्हन मल्टिपल ऑफ λ/2. सो हा रूल पाठ होतो का चेक करा. फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स फेज डिफरन्स किती पाहिजे सर इव्हन मल्टिपल ऑफ पाय पाहिजे आणि पाथ डिफरन्स किती पाहिजे इव्हन मल्टिपल ऑफ λ/2 पाहिजे. पाथ डिफरन्स किती पाहिजे बोला इव्हन मल्टिपल ऑफ λ/2 पाहिजे. फेज डिफरन्स किती पाहिजे इव्हन मल्टिपल ऑफ पाय आणि पाथ डिफरन्स पाहिजे इव्हन मल्टिपल ऑफ λ/2. 0 λ/2, 2 λ/2, 4 λ/2 and so on. बरोबर. आफ्टर दिस रिप्लाय इन द चॅट बॉक्स क्लिअर अँड रिटन. तिथपर्यंत लिहून घ्या चेक करा समजलंय का. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स केस झालं. ऑनलाइन पीपल टेल मी. झालं का. झालं. चला पुढे. सो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सची केस आमच्या लक्षात आली. मग रिझल्टंट अँप्लिट्यूड फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे वेव्ह जर इन फेज असतील तर कुठलाही एक फेज डिफरन्स इथं टाका. 0 टाका किंवा 2 पाय किंवा 4 पाय किंवा 6 पाय. ते नेक्स्ट पेज वरती करूयात आपण. राईट डाऊन क्लिअर. Therefore for constructive interference साठी रिझल्टंट अँप्लिट्यूड येणार अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 कुठलाही इव्हन मल्टिपल ऑफ पाय. सगळ्यात सोपा इव्हन मल्टिपल ऑफ पाय कुठला आहे 0. बरोबर का. सगळ्यात सोपा कुठला असेल 0 असेल. 0 टाइम्स पाय. 0 टाइम्स पाय म्हणजे 0. बरोबर. इथं काय होतंय अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस 0 म्हणजे किती सर प्लस 1 किंवा 1 लिहायची काही गरज नाही. इथं सरळ सरळ लक्षात येतंय की हे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab आहे म्हणजे a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर आहे म्हणजे हा झाला a1 प्लस a2 ब्रॅकेट स्क्वेअर. पण सर त्या सगळ्याचं स्क्वेअर रूट पण आहे. बरोबर. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल. आन्सर आलं a1 प्लस a2. दिस इज द मॅक्सिमम पॉसिबल अँप्लिट्यूड फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. यू गेट मॅक्सिमम पॉसिबल अँप्लिट्यूड आर मॅक्स a1 प्लस a2. स्क्वेअर ब्रॅकेट करून ठेवा त्याला. आलं लक्षात. समजलं. इकडे मागं समजलं. बर. आता हेच सगळे पॉइंट्स करूयात डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स साठी. हे सगळे पॉइंट्स काय करूयात डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स साठी करूयात. वेव्हज आउट ऑफ फेज असतील तर काय एकमेकांना अपोज करत असतील तर काय म्हणजे आउट ऑफ फेज म्हणजेच डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स.
So write down the heading. लिहा माझ्या बरोबर. For destructive interference. For destructive interference. For destructive interference in the bracket DI. Wave should be wave should be out of phase. Correct. Try to complete the statement always. Wave should be out of phase. म्हणजेच बघा फेज डिफरन्स किती असेल? दोन वेव्हज मधला फेज डिफरन्स किती असेल? इवन मल्टिपल ऑफ पाय की ऑड मल्टिपल ऑफ पाय? ऑड मल्टिपल ऑफ पाय. म्हणजे पॉसिबिलिटीज झाल्या पाय, 3 पाय, 5 पाय, 7 पाय and so on. Right? So answer आलं सर odd multiple of pi. बरोबर? आन्सर आलं odd multiple of pi. फेज डिफरन्स हा पाहिजे. तर पाथ डिफरन्स किती पाहिजे? विचार करा. सांगायचा प्रयत्न करा. What should be the expected path difference between the waves? Out of phase असण्यासाठी. Odd ला odd as it is. Pi म्हणजे complete wave की half wave? Pi means complete wave or half wave? Half wave. Half wave ला corresponding path difference lambda by 2. So destructive interference ला corresponding path difference किती यायला पाहिजे? सर odd multiple of lambda by 2 यायला पाहिजे. बरोबर? इकडे odd multiple of pi असा फेज डिफरन्स यायला पाहिजे. इकडे odd multiple of lambda by 2 असा पाथ डिफरन्स यायला पाहिजे. काय यायला पाहिजे इथं? पाथ, PATH. बरोबर? डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. आता डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स साठी रिझल्टंट अँप्लिट्यूड किती येतोय बघूया. अंडर रूट A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1 A2 कॉस ऑफ यातला कुठलाही एक फेज डिफरन्स. सगळ्यात सिंपल वाला कोण आहे? पाय. कॉस पाय किंवा कॉस 180 किती असतं? कॉस 0 प्लस 1, कॉस 180 मायनस 1, कॉस पाय मायनस 1. सो आन्सर काय ना अंडर रूट लिहित चला आता फक्त A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1 A2 कॉस पाय इज मायनस 1. बरोबर? सो आन्सर काय येणार? अंडर रूट A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर हा मायनस आणि हा प्लस मायनस झाला. सो A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर मायनस 2A1 A2. सरळ सरळ दिसतंय. हे काय आहे? A मायनस B ब्रॅकेट स्क्वेअर आहे. म्हणजे हे आलं A1 मायनस A2 ब्रॅकेट स्क्वेअर. हा झाला रिझल्टंट अँप्लिट्यूड. त्याचा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झाला. सो हा डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स साठी तुम्हाला जो मिळणारा अँप्लिट्यूड असतो तो मिनिमम पॉसिबल अँप्लिट्यूड असतो. कन्स्ट्रक्टिव्हला मॅक्सिमम, डिस्ट्रक्टिव्हला मिनिमम. सो दॅट इज आर मिनिमम. तो किती आला? A1 मायनस A2. मिनिमम पॉसिबल अँप्लिट्यूड इज A1 मायनस A2. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स झाला, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स झाला, आरमॅक्स झालं, आर्मिन झालं. दोघांना करस्पॉन्डिंग फेज डिफरन्सेस झाले, पाथ डिफरन्सेस झाले. बघा सगळ्या गोष्टी अगदी आता कमी टाइम मध्ये व्हायला चालू होते. कारण सेम गोष्टी आपण वेव्ह मध्ये बऱ्याच वेळा बघितलेल्या आहेत. बरोबर? त्यामुळे वेव्ह मध्ये परत तुम्हाला सेपरेटली काही करायची गरज नाही. ऑसिलेशन्स मध्ये पण मॅक्सिमम अँप्लिट्यूड, मिनिमम अँप्लिट्यूड हेच येणार आहेत. टू ऑसिलेशन, सुपरपोजिशन ऑफ ऑसिलेशन्स किंवा कंपोजिशन ऑफ SHMs म्हणून एक पॉइंट आहे. त्याच्यामध्ये पण सेम लॉजिक आहे, बाकी काही नाहीये, वेगळं काहीच नाहीये, सेमच आहे. ओके, जमलं का इथपर्यंत? बर. सो आरमॅक्स झाला, आर्मिन झाला. मॅक्सिमम पॉसिबल अँप्लिट्यूड वेव्स इन फेज असतील तर, मिनिमम पॉसिबल अँप्लिट्यूड वेव्स आउट ऑफ फेज असतील तर. बरोबर? आता आपण आरमॅक्स अपॉन आर्मिन कॅल्क्युलेट करूया. काय कॅल्क्युलेट करूयात? आरमॅक्स अपॉन आर्मिन. लिहा आरमॅक्स अपॉन आर्मिन.
मॅक्सिमम टू मिनिमम अँप्लिट्यूड रेशो. सर मॅक्सिमम अँप्लिट्यूड आहे A1 प्लस A2, मिनिमम अँप्लिट्यूड आहे A1 मायनस A2. वरती खाली A2 न डिवाइड करा, वरती खाली A2 न डिवाइड करा. सो A1 अपॉन A2 प्लस 1 डिवाइडेड बाय A1 अपॉन A2 मायनस 1. या A1 अपॉन A2 ला म्हणतात अँप्लिट्यूड रेशो. A1 अपॉन A2 ला काय म्हणतात, रिपीट करा. हा एव्हरीवन, अँप्लिट्यूड रेशो. व्हॉट इज A1 upon A2? Amplitude ratio. So that will be called as R small r plus 1 small r minus 1. Therefore इथे लिहा किंवा because असं म्हणा, because A1 upon A2 is equal to R is equal to amplitude ratio. Is equal to amplitude ratio. Is equal to amplitude ratio. कधी कधी परीक्षेमध्ये आम्हाला नुसताच अँप्लिट्यूड रेशो देतात आणि R max अपॉन R min विचारतात. तुम्ही हा फॉर्म्युला तर तुम्हाला माहित असतोय, वरती खाली A2 ने डिवाइड करून घ्यायचं. A1 अपॉन A2 R होतोय, A1 अपॉन A2 R होतोय. आलं का लक्षात? हे पाठ करायची गरज नाही, पण हे जर पाठ असेल तरी इनफ आहे. R max आहे A1 प्लस A2, R min आहे A1 मायनस A2, डिव्हिजन करा, रेशो मिळेल. बरोबर? आलं लक्षात? बर, इथपर्यंत झाले सगळे अँप्लिट्यूडचे विषय संपले. इथपर्यंत इंटरफरन्स मधले किंवा सुपरपोजिशन मधले अँप्लिट्यूडचे विषय संपले. बरोबर? आता आपण काढणार आहोत रिझल्टंट इंटेन्सिटी, मॅक्सिमम इंटेन्सिटी आणि मिनिमम इंटेन्सिटी. काय काय करणार आपण आता? रिझल्टंट इंटेन्सिटीचा फॉर्म्युला, मॅक्सिमम इंटेन्सिटीचा फॉर्म्युला, मिनिमम इंटेन्सिटीचा फॉर्म्युला. बरोबर? Up to this online people reply in the chat box, clear and written. इथपर्यंत लिहून झाले का बघा? Good. Everyone? कोण कोण आले ऑनलाईन बघूया. बर, झाले इथपर्यंत लिहून? बर, आता मला सांगा इंटेन्सिटीचा विचार करा. सो हेडिंग द्या, रिझल्टंट इंटेन्सिटी. हेडिंग द्या रिझल्टंट इंटेन्सिटी. हेडिंग द्या रिझल्टंट इंटेन्सिटी. रिझल्टंट इंटेन्सिटी काढायची. लिहा, वी नो resultant amplitude जो आहे तो कसा होता? R इज इक्वल टू अंडर रूट होता, दोन्ही बाजूला स्क्वेअर केलं तर अंडर रूट निघून जाईल. R स्क्वेअर इज इक्वल टू A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1 A2 cos phi. But intensity is proportional to amplitude square. हे माहित आहे आम्हाला, intensity is proportional to amplitude square. Intensity is proportional to amplitude square. मग या amplitudeच्या स्क्वेअरच्या instead of this resultant amplitude square, I will write resultant intensity square. बरोबर? Instead of amplitude of first wave square, I will write intensity पाहिजे की इंटेन्सिटीचा स्क्वेअर पाहिजे? अँप्लिट्यूडच्या स्क्वेअरला कसं रिप्लेस करायचं आहे? इंटेन्सिटीनं. दोन्ही बाजूला जर स्क्वेअर रूट घेतलं तर स्क्वेअर रूट ऑफ इंटेन्सिटी केव्हा लिहू शकतोय मी? इकडं स्क्वेअर रूट घेतलं तर हे पण लिहून ठेवा, स्क्वेअर रूट ऑफ इंटेन्सिटी प्रपोर्शनल टू. या स्क्वेअर आणि स्क्वेअर रूटला कॅन्सल करून इकडे काय लिहिणार? अँप्लिट्यूड. ओके, म्हणजे अँप्लिट्यूडचा स्क्वेअर दिसला तर त्याला इंटेन्सिटीनं रिप्लेस करा. रिझल्टंट अँप्लिट्यूडच्या स्क्वेअरला रिप्लेस केलं रिझल्टंट इंटेन्सिटीनं. A1 स्क्वेअरला रिप्लेस केलं I1 न.
A2 स्क्वेअर ला रिप्लेस केलं I2 न प्लस ऍज इट इज 2 ऍज इट इज. आता एम्प्लिट्यूड रिप्लेस करायचा आहे. एम्प्लिट्यूड कसं रिप्लेस करणार? स्क्वेअर रूट ऑफ इंटेन्सिटी. कळते का? एम्प्लिट्यूड कसा रिप्लेस होणार? स्क्वेअर रूट ऑफ इंटेन्सिटी. सो 2 ऍज इट इज. A1 रिप्लेस होणार रूट I1 न, A2 रिप्लेस होणार रूट I2 न, आणि हा कॉस फाय आणि हा कॉस फाय. आलं का बघा लक्षात? सो दिस इज द फॉर्म्युला फॉर रिझल्टंट इंटेन्सिटी. हा I म्हणजे तुमची रिझल्टंट इंटेन्सिटी. पहिल्या वेव्हची इंटेन्सिटी प्लस दुसऱ्या वेव्हची इंटेन्सिटी प्लस 2 रूट I1 I2 कॉस फाय. थोडस मॉडिफाय करून पण लिहू शकता. हे दोन्ही एकाच स्क्वेअर रूट मध्ये लिहिले तरी चालतात, काय अडचण. दिस इज रिझल्टंट इंटेन्सिटी. दिस इज रिझल्टंट इंटेन्सिटी फाय. आणि हा I1 I2 म्हणजे इंडिव्हिज्युअल वेव्हच्या इंटेन्सिटीज, फाय म्हणजे फेज डिफरन्स बिटवीन वेव्स. फाय इज फेज डिफरन्स बिटवीन दी वेव्स. फाय इज फेज डिफरन्स बिटवीन दी वेव्स. ओके, लिहून घ्या इथपर्यंत. चेक करा झालं का? आठवायला लागले का? हे सगळं आपण वेव्स मध्ये पण केलं होतं. सेम गोष्टी आहेत. बरोबर. बरं, संध्याकाळी टेस्ट आहे ना, अल्टरनेटिंग करंट 7 PM अटेंड करायचे आहे सगळ्यांनी. सगळेजण टेस्ट अटेंड करतील, सबमिट करतील. ओके. आणि सॅटर्डेला जी टेस्ट आहे, ती इथं ऑफलाईन असेल, ऑफलाईन पण असेल, ऑनलाईन पण असेल. पण तुम्ही प्रामाणिकपणे इथं बसून ऑफलाईन टेस्ट अटेम्प्ट करावी असं एक्सपेक्टेड आहे. ओके. सॅटर्डेच्या टेस्टचा सिलेबस माहिती आहे तुम्हाला? काय काय असेल सॅटर्डेच्या टेस्टला? अल्टरनेटिंग करंट तो तर असेल, प्लस करंट इलेक्ट्रिसिटी नाही. इलेक्ट्रोस्टॅटिक्सचे 2 चॅप्टर्स आहेत आपल्या मॉड्यूल मध्ये. मॉड्यूल 3 मध्ये 2 चॅप्टर्स आहेत इलेक्ट्रोस्टॅटिक्स, फर्स्ट आणि सेकंड. त्यातला फर्स्ट, बरोबर ना? मागच्या वीक मध्ये जसं टास्क दिलं होतं, नसेल कम्प्लीट झालं करा. एसीचं जर टास्क तुमचं कम्प्लीट झालं ना ऑलरेडी, एसीचं टास्क ऑलरेडी कम्प्लीट झालंय, बरोबर. मग इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा जो काय एक चॅप्टर आहे मॉड्यूल मध्ये, 2 चॅप्टर्स आहेत टोटल. त्यातला पहिला इलेक्ट्रिक चार्जेस अँड फील्ड्स. इलेक्ट्रिक चार्जेस अँड फील्ड्स. ठीक आहे. बर. सो रिझल्टंट इंटेन्सिटी झाली. आता मॅक्सिमम इंटेन्सिटी आणि मिनिमम इंटेन्सिटी लिहा. लिहा इथं, राईट अलॉंग विथ मी. फॉर constructive interference, resultant amplitude आला होता R max. किती आला होता R max? A1 plus A2 आला होता. मग मला असं लिहिता येते का बघा, याचा स्क्वेअर जर मी केला तर R max चा स्क्वेअर is equal to A1 plus A2 bracket square. Intensity is proportional to amplitude square. So amplitude च्या स्क्वेअर ला कसं रिप्लेस करायचं ठरलंय? इंटेन्सिटी न. सो R max च्या स्क्वेअर ला I max न रिप्लेस करा. पण सर amplitude ला कसं रिप्लेस करायचं ठरलंय? हा, amplitude ला कसं रिप्लेस करायचं ठरलंय? स्क्वेअर रूट ऑफ इंटेन्सिटी. सो रूट I1. एम्प्लिट्यूड चा स्क्वेअर असेल तर इंटेन्सिटी न रिप्लेस करणार, आणि एम्प्लिट्यूड असेल तर स्क्वेअर रूट ऑफ इंटेन्सिटी. लक्षात ठेवा. सो दिस इज द मॅक्सिमम इंटेन्सिटी. आलं का लक्षात? दिस इज द फॉर्म्युला फॉर मॅक्सिमम इंटेन्सिटी. अँड फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, जस्ट कीप ऑन रायटिंग. फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स
डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स साठी सर रिझल्टंट अँप्लिट्यूड मिनिमम येणार. किती येणार तो सर A1 मायनस A2 येणार. दोन्ही बाजूला स्क्वेअर केला तर आर मिनिममचा स्क्वेअर इज इक्वल टू A1 मायनस A2 ब्रॅकेट स्क्वेअर मिनिमम अँप्लिट्यूडचा स्क्वेअर. अँप्लिट्यूडचा स्क्वेअर दिसला की कशाने रिप्लेस करणार इंटेन्सिटीनं. करेक्ट. आणि अँप्लिट्यूड दिसला की कशाने रिप्लेस करणार स्क्वेअर रूट ऑफ इंटेन्सिटीनं. परफेक्ट. इंटेन्सिटी म्हणजे अँप्लिट्यूडच्या स्क्वेअरला प्रोपोर्शनल. इंटेन्सिटी इज प्रोपोर्शनल टू अँप्लिट्यूड स्क्वेअर. बरोबर का. म्हणजे इथं काय लिहिलं होतं आपण माग अँप्लिट्यूडचा स्क्वेअर जर दिसला तर त्याला तुम्ही इंटेन्सिटीने रिप्लेस करू शकताय. मग मी मुद्दाम दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट घेतले होते. स्क्वेअर रूट ऑफ इंटेन्सिटी इज प्रोपोर्शनल टू इकडचा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल. सो अँप्लिट्यूडचा स्क्वेअर दिसला की इंटेन्सिटीने रिप्लेस करा आणि अँप्लिट्यूड दिसला की स्क्वेअर रूट ऑफ इंटेन्सिटीने रिप्लेस करा. बरोबर का. जे हे सगळे रूल आपोआप तुम्हाला पाठ होतील, लक्षात राहतील. हे या सगळ्या गोष्टी इझी होतील. याच्यावरती बेस्ड क्वेश्चन्स असतात. ओके. तुम्ही मॉड्यूल मध्ये बघाल नंतर की याच्यावरती बेस्ड बरेच क्वेश्चन्स तुम्हाला दिसतील. आयमॅक्स आय मीन किंवा आयमॅक्स अपॉन आय मीन चा रेशो. इथं लगेच तुम्ही आयमॅक्स अपॉन आय मीन पण कॅल्क्युलेट करू शकताय. लिहा बरं. आयमॅक्स अपॉन आय मीन इंटेन्सिटी इज प्रोपोर्शनल टू अँप्लिट्यूड स्क्वेअर. आयमॅक्स अपॉन आय मीन काय असणार आर मॅक्स अपॉन आर मीन चा सर ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहू शकता. पण आर मॅक्स काय असतोय A1 प्लस A2 आणि आर मीन काय असतोय A1 मायनस A2 या सगळ्याचा ब्रॅकेट स्क्वेअर. आणि तुम्हाला आयमॅक्स आणि आय मीन सेपरेटली पण माहित आहेत. आयमॅक्स अपॉन आय मीन तुम्हाला सेपरेटली पण माहित आहेत. हा आयमॅक्स तुम्हाला सेपरेटली माहित आहे. हा आय मीन तुम्हाला सेपरेटली माहित आहे. तो सुद्धा तुम्ही रेशो म्हणून वापरू शकता. काहीच अडचण नाही. आयमॅक्स अपॉन आय मीन फक्त प्रपोर्शनॅलिटीचा विचार चालू आहे, दुसरं काय नाही. इंटेन्सिटी प्रपोर्शनल टू अँप्लिट्यूड स्क्वेअर. इंटेन्सिटी प्रपोर्शनल टू अँप्लिट्यूड स्क्वेअर. मग ह्या ब्रॅकेटला एकच स्क्वेअर लिहिला. बरं. आयमॅक्स आणि आय मीन चे सेपरेट दोन फॉर्म्युले पण माहित आहेत. काय आहेत ते रूट I1 प्लस रूट I2 ब्रॅकेट स्क्वेअर आहे. एकदाच लिहिणार आहे मी ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन रूट I1 मायनस रूट I2 या सगळ्याचा होल स्क्वेअर. बघा हे सगळे फॉर्म्युले आपल्याला ऍज पर द रिक्वायरमेंट पट 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 कन्स्ट्रक्ट करता आले पाहिजे. ओके. सो चेक करा. इंटरफरन्स आणि सुपरपोजिशन, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, आयमॅक्स, आरमॅक्स, आर्मीन, त्यांचे रेशोज, हे सगळे पॉइंट्स तुमच्या लक्षात आले का. प्लस ते एक डेरिवेशन, मेन डेरिवेशन. हा एव्हरीवन लक्ष आहे का सगळ्यांचं. जागे आहेत का. का फॅन लावलाय वरती त्यामुळे झोप आली. आहात ना जागे. But so online people, tell me, are the things taught in today's lecture clear to all of you? Everyone tell me. Next lecture ला आपण क्वेश्चन सॉल्व करू याच्यावरती बेस्ड. याच्यावरती बेस्ड नेक्स्ट लेक्चरला आपण क्वेश्चन्स पण सॉल्व करू. ठीक आहे. Everyone up to this reply in the share box. Online people, you can reply and then you can leave for the next lecture. Reply me fast. एक रिकॉल मिळाला सगळ्या गोष्टींसाठी. जुन्या गोष्टी रिवाइज झाल्या.
fine. Let me end the lecture.